तर बडे मुद्देच्या सुरुवातीलाच आपल्याला जाणून घ्यायचंय आज ते म्हणजे मुंबईमध्ये जो भीषण अपघात झाला लोकलचे प्रवासी जे प्रवास करत असतात ते 4 जण आज त्यांनी आपला जीव गमावला आणि या सगळ्याला जबाबदार नेमका कोण आहे, हा अपघात नेमका कसा झाला, याला जबाबदार कोण, या सगळ्याचे प्रश्न आज दिवसभर विचारले जात आहेत। पण बघूया नेमकं घडलं काय। मध्य रेल्वेवरच्या लोकल्सना लाईफलाईन म्हणावं की डेथलाईन, हा सवाल आता उपस्थित होतोय। आणि हा सवाल उपस्थित होण्याचं कारण ठरला सोमवारचा भीषण रेल्वे अपघात। मुंब्रा स्थानकाजवळ 2 विरुद्ध दिशेने जात असलेल्या ट्रेनमधील लटकलेले प्रवासी एकमेकांवर घासले गेले आणि रेल्वे ट्रॅकवर पडले। रेल्वे ट्रॅकवरती पडलेल्या 13 प्रवाशांपैकी 4 प्रवाशांचा दुर्दैवी मृत्यू झालाय। ट्रेन से हम जा रहे थे कसारा टू थाने, तो कसा मुंब्रा और कलवा के बीच में यहाँ पे सामने से एक्सप्रेस आ रही थी मुंबई से और दोनों टकरा गई ट्रेन, या क्या हुआ कुछ समझ में नहीं आया, बट जो भी था बहुत जोर से घसीट लिया हम लोग को। मुंब्रावरून ट्रेन जशी निघाली तशी समोरून कर्जत ट्रेन गेली होती फास्ट, आणि इकडनं आमची फास्ट होती अपवाली ट्रेन। दोन्ही पण जाता जाता एक दुसऱ्याच्या एकदम क्लोजिंगला आले, टर्निंगला स्लो झाली नाही म्हणून 2 ट्रेनच्या मध्ये तुम्ही घासला गेलात। मग ते एक दुसऱ्याचे जे पॅसेंजर होते त्या साईडचे आणि या साईडचे पब्लिक एक दुसऱ्याला टच झाले, त्यामुळे दोन्ही ऑपोजिट साईडमध्ये असल्यामुळे ते पडले खाली। खरं तर हा अपघात मध्य रेल्वेवरची जीवघेणी गर्दी आणि त्या तुलनेत कमी असलेल्या गाड्या आणि रेल्वे प्रशासनाच्या नियोजन शून्य कारभाराचा परिणाम आहे। पण मध्य रेल्वे प्रशासन मात्र आपला नियोजन शून्य कारभार आणि चुकांवरती पांघरूण घालत या अपघाताचं खापर प्रवाशांवरतीच फोडताना दिसतंय। पण प्रवाशांनी मात्र रेल्वेचा हा युक्तिवाद धुडकावून लावला आणि रेल्वेच्या निष्काळजीपणावर निशाणा साधला। या 2 लोकलमधले जे प्रवासी आहेत त्या प्रवाशांना एक दुसऱ्याला जे फुटबोर्डवरनं ट्रॅव्हल करत होते ते प्रवासी एक दुसऱ्यासोबत लागून त्याच्यामुळे पडलेले आहेत। आता त्याच्यामध्ये जो इंज्युअर्ड झालेला प्रवासी आहे ना, त्या प्रवाशानेच हे सांगितलेलं आहे की तो फुटबोर्डवरनं ट्रॅव्हल करत होता, तो ॲसच लटकून ट्रॅव्हल करत होता आणि त्याच्या मागे त्याची बॅग होती, त्या बॅगला अडकल्यामुळे ही झाले असं त्याचं जो प्रवासी आहे त्यांनी आपल्याला जी स्टेटमेंट किंवा जी इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे। लटकायला कोणाला शौक नाहीये, प्रशासनाने हे एक डॉक्युमेंट ठेवावं। लटकायला आम्हाला शौक नाही, जे तुम्ही बोलता ते की लटकायचा कोणाला शौक नाहीये। तुम्ही वेळेत सुविधा द्या, वेळेत पब्लिक जाईल। तुम्ही फक्त 10 ते 15 मिनिटं बोलता, 10 ते 15 मिनिटांमध्ये त्या व्यक्तीचं एक सुट्टी होते, 3 लेट मार्क एक सुट्टी असते, कोणाला माहिती आहे का? तुमचं नाही कापत, जे प्रायव्हेटमध्ये काम करतात, जे हातावरती काम करतात ना त्यांचं कट होतं, तुमचं नाही कट होत। मध्य रेल्वेवरती प्रवास करताना जीव अक्षरशः मुठीत घेऊनच प्रवास करावा लागतो। सकाळी कल्याणहून मुंबईकडे जाताना आणि संध्याकाळी मुंबईतनं कल्याण ठाण्याकडे जाताना प्रवाशांची तोबा गर्दी होते। आधीच रेल्वेच्या फेऱ्या कमी, त्यात मध्य रेल्वेच्या ट्रॅकवरती एक्सप्रेस आणि मेल गाड्याही धावत असल्यानं बहुतांश वेळेला मध्य रेल्वेच्या लोकल सेवा विलंबानं असतात। त्यामुळे 5 ते 10 मिनिटं जरी लोकल लेट झाली तरी फलाटावरची गर्दी दुपटीनं वाढते आणि त्यामुळे ट्रेनमध्ये चढताना आणि उतरताना अक्षरशः ढकलाढकली होते। ऑफिस आणि कामाच्या ठिकाणी वेळेवर पोहोचण्यासाठी अनेकांना दरवाजावरती लटकूनच जीव मुठीत घेऊन प्रवास करणं भाग पडतं। आगे पीछे होने नहीं मिलता है, तो उसमें क्या होता है, वो थोड़ा से बाहर हो जाते हैं, तो उस कंडीशन में वो थोड़ा से बाहर थे। जितनों का एक्सीडेंट हुआ वो थोड़े बाहर थे, तो और वो ट्रेन जो आई चंद सेकंड के अंदर हम लोग को मालूम भी नहीं पड़ा, हम लोग तो अंदर बैठे हुए थे, बट इतने जोर से आवाज़ आया और इतना जोर से पूरा घिसते हुए गई, जो कि होना नहीं चाहिए। इतना गैप होता है क्योंकि अपना 600 कुछ 1 मीटर का डिस्टेंस दोनों ट्रेन के बीच में मेंटेन होना चाहिए, बट वो हुआ नहीं है। उसमें तो रेलवे वालों का इशू है। मुंब्र्याच्या अपघातानंतर रेल्वे प्रशासनाचं मुंबईवरचं दुर्लक्षही अधोरेखित झालंय। ज्या लोकलनं सर्वाधिक प्रवासी प्रवास करतात, जिथून रेल्वेला मुबलक महसूल मिळतो, त्याच मध्य रेल्वेवरती गाड्यांची संख्या आणि प्रवाशांना सुविधा देताना
रेल्वे प्रशासन कायमच हात आखडता घेत असल्याचा आरोप होतो. रेल्वे प्रशासनाच्या याच दुजाभावामुळे आज पुन्हा एकदा 4 प्रवाशांचा जीव गेलाय. मुंबई आणि उपनगरातली वाढती गर्दी आणि रेल्वे प्रशासनाच्या कारभारावर राज ठाकरेंसह विरोधकांनी सुद्धा हल्लाबोल केला. तातडीने लक्ष दिलं पाहिजे की रेल्वेमध्ये त्या प्लॅटफॉर्मवरती रोजची जर समजा तुम्ही गर्दी बघितली तर लोक आतमध्ये कसे शिरतात आणि कसे बाहेर येतात. रेल्वेने प्रवास मीही केलेला आहे. कॉलेजमध्ये असताना मी 2 वर्ष बिहारमध्ये प्रवास करायचो, त्याच्यामुळे मला माहिती आहे रेल्वेचा प्रवास काय असतो आणि रेल्वे स्टेशनवरती गर्दी. त्यावेळेला गर्दी खूप कमी असायची तशी. पण ज्या प्रकारचे आपण रेल्वे प्लॅटफॉर्म बघतोय आता, तुम्ही संध्याकाळी तुम्ही मुंबईचा प्लॅटफॉर्म बघून दाखवा, तुम्ही आज शिरून दाखवा मला. खऱ्या अर्थाने रेल्वेवर काम कोणी करत आहे का? रेल मंत्री आहेत की रील मंत्री आहेत? हे ना तुम्ही नुकसान भरपाई असेल, कॉम्पेन्सेशन असेल त्यांच्या परिवाराला द्याल, पण पुढची जी लोक आहेत जे रेलमधून प्रवास करणार आहेत, जी लोकलमधून प्रवास करणार आहेत, सगळा काही फोकस तुमचं एसी ट्रेनवर आहे, इमारतींच्या उद्घाटनावर आहे, पण रेल्वे सेफ्टीवर कोणाचा नक्की लक्ष आहे हे पण प्रश्न विचारणं गरजेचं आहे. आणि कुठे ना कुठेतरी रेल मंत्री याचं उत्तर देतील का? या मृत्यूला जे आहे ते माझं म्हणणं आहे की रेल्वे मंत्री आणि रेल्वे प्रशासन जबाबदार आहे. त्यामुळे रेल्वे मंत्र्यांनी त्वरित राजीनामा द्यावा आणि रेल्वे प्रशासनाला पण त्या ठिकाणी कडक कारवाई व्हावी ही अपेक्षा मी व्यक्त करते. उपनगरातनं मुंबईकडे येणाऱ्या गर्दीचं नियोजन करणं हीच काळाची गरज आहे. पण हे नियोजन करताना आजारापेक्षा इलाज भयंकर म्हणण्याची वेळ यायला नको. केवळ कारणं सांगत टाळाटाळ करण्यापेक्षा रेल्वे प्रशासनानं वेळीच रेल्वेचा प्रवास सुखकर करण्याचे प्रयत्न करायला हवे. अन्यथा वारंवार जाणारे हे बळी प्रवाशांच्या मोठ्या उद्रेकाचं कारण ठरू शकतं. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत.